शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। श्रीगोंद्यात आमदार हेमंत ओगले यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात। श्रीगोंद्याचे भूमिपुत्र व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या व श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय येथे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक तसेच श्रीगोंदेकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवाळी फराळ निमित्त आमदार ओगले यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली। उपस्थितांनी आमदार ओगले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर आमदार ओगले यांनी सर्वांचे स्वागत करत आनंदमय दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले, सर्व मित्रपरिवार व नागरिकांशी दिवाळी निमित्त भेट व्हावी म्हणून हा फराळ कार्यक्रम आयोजित केला। मात्र यंदाची दिवाळी अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाऐवजी चिंता घेऊन आली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारची मदत तुटपुंजा प्रमाणात आहे। अनेक शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे सरकारने तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी, तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास शहरासह तालुक्यातील विविध भागातील तरुण कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते व नागरिक उपस्थित राहून दिवाळी फराळाचा आनंद लुटला। आज या निमित्ताने दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना एकत्रित येता येतं। हा सणच तो आहे की सगळ्यांनी एकमेकांबरोबर एकत्रित आलं पाहिजे, सर्वांनी प्रेमाने एकमेकांना भेटलं पाहिजे। या निमित्ताने सर्वच माझे जुने मित्रमंडळी, नवीन मित्रमंडळी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी, काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकांची इच्छा होती की एकदा आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्रित येऊ आणि मेळ घालता येईल सगळ्यांचा मिळून। पण त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील, सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीगोंद्यातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही दीपावली त्यांना खूप आनंदाची गेली नाही असं आपण बघत आहात। पण पावसाने जे नुकसान झालेले आहे, अद्यापपर्यंत त्या नुकसानीचे पैसे सरकारने जमा केलेले नाही। तर मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर जमा करा, कारण शेतकऱ्यांची खूप हेळसांड झालेली आहे। तर ते पैसे जर जमा झाले तर ही दिवाळी खरोखर चांगली झाली असं आम्ही समजू। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।